श्लोक 103. श्रीराम हरि कीर्तनी प्रीतिरामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्याणिक कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. श्रीराम. अध्यात्माची भूक वाढावी, भगवंताच्या सगुण रूपाविषयी आपल्या मनात प्रेम वाढावं, यासाठी रामाबद्दलची प्रीती मनात धरावी. त्याचं गुणगान, गायन, भजन करावं, म्हणजे आपोआपच देहबुद्धी कमी होईल. समर्थांनी नवविध भक्तीचं वर्णन करताना दासबोधामध्ये कीर्तन भक्तीचं वर्णन केलेलं आहे. सगुण उपासनेचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे कीर्तन. कीर्तनाचं आणि नामस्मरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी कीर्तन करत नामदेव महाराज सर्व देशभर फिरले आणि ते म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनामध्ये जे लोक भगवंताच्या रूपाचं वर्णन ऐकतात त्यांच्या मनामध्ये भगवंताबद्दल प्रेम निर्माण होतं. कीर्तन करणारा आणि कीर्तन ऐकणारा हे हरिभक्ती तितके तल्लीन होतात की देहबुद्धीचं विस्मरण होतं आणि ईश्वराविषयीचं प्रेम वाढीला लागतं. परमपूज्य हंसराज स्वामी म्हणतात, कोणी मिळे सज्जन तरी अनुभवे करावे कथन, अथवा सद्गुरूंशी करावा प्रश्न, या नाम कीर्तन बोलीचे. समर्थ म्हणतात, कीर्तन करताना सगुण हरिकथा सांगावी, त्या योगे भगवंताची भक्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी. भगवंताच्या नामगायनाची आवड कीर्तन करणारा आणि ऐकणारा या दोघांनाही असावी. भगवंताचं रूप, यश, कीर्ती आणि गुण यांचं वर्णन कीर्तनात करावं. टाळ, मृदुंग आणि गायन यासह कीर्तन करावं. मात्र कीर्तनाच्या कथेचा विषय दुर्लक्षित होणार नाही याकडे लक्ष द्यावं. कीर्तन हे नवरसांनी युक्त असावं हे खरं आहे, पण सर्व रसांचं वर्णन करताना ईश्वर भक्तीला प्राधान्य द्यावं. जेवण जर पंचपक्वान्नाचं असेल तर त्यातल्या चटणी कोशिंबिरीला जितकं महत्त्व असतं तितकं महत्त्व इतर विषयांना द्यावं. जेवण हे जर फक्त रुची आणि स्वाद याकडं लक्ष देऊन केलं असेल आणि पोषक द्रव्यांचा त्यामध्ये अभाव असेल तर ते शरीराला घातक ठरतं. तसंच ईश्वरभक्ती हा विषय लक्षात न घेता केलेल्या कीर्तनाचं होतं. ऐकणाऱ्यानंही ईश्वरलीला ऐकण्याचं प्रेम धरावं. देवाचा मुकुट कसा आहे, त्याला हार कसा घातला आहे, कीर्तन करणाऱ्याचे कपडे कसे आहेत, त्याचा वेश कसा आहे, याकडं लक्ष न देता कीर्तनकारानं सांगितलेल्या गोष्टी आपल्याला कळतील, पटतील आणि आचरणात कशा आणता येतील याच्याकडं लक्ष द्यावं. कीर्तनातली परमेश्वर कथा ऐकताना मन रमून गेलं पाहिजे. खूप भूक लागली असताना जे जेवण समोर येईल ते रुचकर लागतं, तसं कीर्तन ऐकताना कान देऊन ऐकावं, अशी ओढ निर्माण झाली पाहिजे. ऐकताना हृदय उचंबळून आलं पाहिजे. वेळेचं भान राहता कामा नये. हे एकदम होत नाही, कारण माणसाच्या मनामध्ये देहबुद्धी जागृत असते. ईश्वराप्रती प्रेमभाव कमी असतो. सर्व इंद्रिय विषयांकडं ओढ घेतात. मान सन्मानाची अभिलाषा उत्कट असते. त्यामुळं सर्व लक्ष मी आणि माझं याचाच विचार करण्याकडं असतं. टणक कठीण जमिनीमध्ये जसं पीक उगवत नाही, तसं देहबुद्धी असणाऱ्या मनाला परमेश्वर प्राप्तीची ओढ लागत नाही. ही ओढ लागण्यासाठी कीर्तनाचा आणि त्यातल्या निरूपणाचा उपयोग होतो. शुद्ध आचरण, शुद्ध अंतःकरण आणि स्वतःचं कर्तव्यपालन यांचं वर्णन निरूपणामध्ये जर असेल तर विकारांना आवरणं सहज जमतं. देहबुद्धी सुटण्याच्या दृष्टीनं आवश्यक असणारा अजून एक उपाय रामदास स्वामी आपल्याला सांगताहेत, तो म्हणजे परद्रव्य आणि परस्त्री याविषयी अभिलाषा धरू नये. धन मिळवूच नये किंवा योग्य असणाऱ्या विषयांचा उपभोग घेऊच नये किंवा संसारामध्ये रमू नये
असं समर्थ म्हणत नाहीत. फक्त उपभोगाच्या अतिरेकानं होणारे परिणाम टाळावेत. देहधारणेसाठी, मनाला प्रसन्नता लाभण्यासाठी न्यायनीतीची मर्यादा पाळून विषयांचं सेवन करावं. पण परद्रव्य आणि परस्त्री यांच्या अभिलाषा मनात येताच कामा नये, तर परमार्थ मार्गामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल. जेव्हा अशी अभिलाषा अंकुरते, वाढते आणि बळावते, तेव्हा पातक जन्माला येतं. वस्तूचं सौंदर्य पाहताच ती मला हवीच आहे असं वाटता कामा नये. कामावासना आणि पैशाचा लोभ या गोष्टी परमेश्वर प्राप्तीच्या आड येतात. जसं शत्रूला होणारा अन्नपुरवठा किंवा सामुग्रीचा पुरवठा थांबवला की युद्ध जिंकणं सोपं होतं, तसं परद्रव्य आणि परस्त्री वर्ज्य केली की विषयोपभोगाचा पुरवठा तुटतो आणि आपलं मन अध्यात्माकडं ओढलं जातं. त्यासाठी मुळात कीर्तनकाराच्या मनामध्ये परद्रव्य आणि परस्त्री यांची ओढ नसेल तर तो ऐकणाऱ्याला ते पटवून देऊ शकेल. जे आहे त्यात संतोष मानायचा, समाधान मानायचं, म्हणजे मनाला इतर विषयांची आसक्तीच निर्माण होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. हरी कीर्तनी प्रीती रामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्य आणिक कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. श्रीराम.